कुंभ राशी 2026 हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे, काय नफा तोटा होणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ओके, मी अजून एक कार्ड काढते. ओके, 2026मध्ये ना सुरुवातीचे पहिले 3 महिने तुम्ही जे 2025मध्ये एका गोष्टीसाठीच्या मागे होतात की ही गोष्ट तुम्हाला पूर्ण झालेली हवी होती, ती गोष्ट 2026मध्ये पहिल्याच 3 महिन्यामध्ये एक तर सुरुवात होईल त्या गोष्टीची किंवा त्याचा निकाल लागेल. ठीक आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी त्यांचीच कलिग, त्यांचीच वरिष्ठ त्यांचा फायदा घेणार आहेत, त्यामुळे सतर्क राहायचं आहे. नोकरी व्यवसायांमध्ये सुद्धा सेम तसंच आहे. जे तुमचे ग्राहक आहेत की जे तुमचे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडनंच तुमची फसवणूक होण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे सतर्क राहायचं आहे. जे प्रेम करणाऱ्यांचं आहे त्याच्यामध्ये असं दाखवते की तुमची बाजू समोरच्याला एकदम समजणार नाही आहेत, गैरसमज वाढणार आहेत, त्यामुळे तुमची बाजू नीटपणे मांडायला शिकायचं आहे. जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी मे ते सप्टेंबर महिना हा प्रबळ योग राहील. प्रेम करणाऱ्यांसाठी थोडीशी अजून स्ट्रगल राहील. आरोग्यामध्ये थोडंसं पाणी, त्यानंतर कोलेस्ट्रॉल, त्यानंतर जिम, व्यायाम या गोष्टींकडे लक्ष जास्त द्यायचं आहे. आपल्या आपल्या आरोग्याकडे चांगलं लक्ष द्यायचं आहे. जे जुने आजार आहेत त्याच्यामध्ये पण आजार वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. दुर्लक्ष न करता डॉक्टरच्या सल्ल्यानेच पुढे उपचार ठेवायचे आहेत. ज्यांना बेबी प्लॅनिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हे वर्ष खूप छान आहे, मनासारखं आहे. पण स्वतःचं मनाचे इंट्युशन्स आहेत त्यावर जोर करायचा आहे. जनाचं न ऐकता मनाचं ऐकायचं आहे. ओके, सो ऑल द बेस्ट.